हिवाळी अधिवेशनात वाद पेटवली आणि महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच. वाल्मिक कराडांना मकोका लागला. अवाधा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि मात्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या सुटण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच विशेष तपास पथकाने या सगळ्यावर विरजण टाकलंय. विशेष तपास पथकाकडून वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि हा वाल्मिक कराड याच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे आणि त्याचा पाय आणखीनच खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाल्मिक कराड याला मकोका लागता सुरेश धस हे लगबगीनं मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराडवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि SITने त्यांचे काम करून दाखवले. कोणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि SIT काम करत आहे आणि त्यांनी जी काही कडी केली आहे त्यानुसार कारवाई झाली आहे. जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय आणि वाल्मिक कराड यांना आता बीड कारागृहात नेलं जाईल आणि या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या मोक्का अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. पण आता सेशन कोर्टामध्ये CIDने अर्ज केला आहे. कदाचित CID त्यांना आज सुद्धा हजर होण्यास सांगू शकते अशी माहिती मिळत आहे. हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता. तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांनी SITने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची SIT म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.